ओके, आता आपण आज सिस्टीम युनिटचे प्रश्न बघूया. MCQ टाईप क्वेश्चन्स आहेत. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू अबाउट द ऑप्टिकल माऊस. ऑप्टिकल माऊस हा कसा ओळखायचा, तर त्याच्या खाली एक लाईट्स असती आणि तो डेडिकेट करतो. म्हणून याचं उत्तर काय आहे, इट एलिमेंट्स सेन्स लाईट टू डिडक्ट द माऊस मुवमेंट. हाऊ आर द नंबर्स अँड लेटर्स स्पेशल कॅरेक्टर रिप्रेझेंटेड इन कॉम्प्युटर्स. ओके, म्हणजे आता नंबर्स लेटर्स हे जे आहे हे आपण कशामध्ये बसतो, तर त्याचं आपण बाईट्समध्ये बसतो. मग बाईट्स म्हणजे काय, तर एक बाईट्स इक्वल टू 8 बिट्स इक्वल टू 1 बाईट. त्याला काय म्हणतो, ॲज अ ग्रुप ऑफ 8 बिट्स कॉल्ड द बाईट्स. व्हॉट इज द प्रायमरी पर्पज ऑफ सॉकेट ऑन द सिस्टीम बोर्ड. मग सिस्टीम बोर्ड म्हणले त्याचं उद्दिष्ट काय असतं, तर सिस्टीम बोर्डला प्रत्येक पार्ट्स आपण याला जोडले जातात. मग ते कनेक्ट करण्याकरता वेगवेगळ्या चिप्स असतात. म्हणून ह्याचं उत्तर जे आहे, टू कनेक्ट द सिस्टीम बोर्ड टू व्हेरियस टाईप्स ऑफ चिप्स. Analyze the following, determine which factor directly related to the speed of the microprocessor. मायक्रोप्रोसेसरचा स्पीड हा कसा असतो, तर द क्लॉक स्पीड ऑफ द मायक्रोप्रोसेसर. इव्हॅल्युएट विच टाईप ऑफ द वर्ड साईज अलाउड टू कॉम्प्युटर प्रोसेस द डेटा ॲट. म्हणजे आपल्याला वर्ड साईज ही कशामध्ये मोजतो, तर आपल्याकडे 64 बीट मॅक्झिमम टाईप इज काय म्हणतो आपण त्याला, 64 बीट इन द वर्ड. हाऊ डज द कॉम्बिनेशन ऑफ रॅम अँड रोम फीचर इन द फ्लॅश मेमरी मेक द सुटेबल फॉर स्टोरिंग द सिस्टीम बायोस. मग सिस्टीम बायोसमध्ये आपण काय करतो, तर आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे अपडेट्स आपल्याकडे येत राहतात. वेगवेगळ्या प्रकारचा डेटा विदाउट पॉवरने आपल्याकडे येत राहतो. म्हणून त्याला काय म्हणलं आपण, बाय अलाउइंग द अपडेट्स अँड रिटेनिंग डेटा विदाउट द पॉवर. वेगवेगळे अपडेट्स आपल्या बायोस सिस्टीममध्ये आपण इथनं लोड करत असतो. अ सॉफ्टवेअर इज कॉल्ड ॲज. सॉफ्टवेअरला आपण काय म्हणतो, तर सॉफ्टवेअर इज कॉल्ड ॲज द प्रोग्राम. विच ऑफ द फॉलोइंग कुड नॉट बी कन्सिडर ॲज द पोर्टेबल कॉम्प्युटर. कुठला पोर्टेबल कॉम्प्युटर नसतो, तो नोटबुक आहे हा आहे, तर डेस्कटॉप इज नॉट इज द पोर्टेबल. विच ऑफ द फॉलोइंग द बेस्ट डिस्क्राईब द फंक्शन ऑफ स्टोरेज डिव्हायसेस इन सिस्टीम्स. त्या सिस्टीममध्ये कुठलं फंक्शन असतं, तर त्या स्टोरेज डिव्हायसेसमध्ये आपण जो डेटा सेव्ह करतो, तो सेव्ह केलेला डेटा हा आपल्याला रीडसुद्धा आपल्याला करता येतो. सो दे रीड द डेटा अँड प्रोग्राम फ्रॉम द स्टोरेज मीडिया. व्हॉट इज द मेन पर्पज ऑफ द ग्राफिक कोप्रोसेसर. ग्राफिक कोप्रोसेसरचं वैशिष्ट्य काय असतं, तर वेगवेगळ्या प्रकारचे 3D इमेजेस असतात. त्या 3D इमेजेस डिस्प्ले करणे आणि इनक्रिप्टिंग डेटा करणे. इथं आपण क्लिक केलं. That display the list of commands which can be access the information, changes hardware setting and find information, store and get the online help and the computer. त्याला आपण काय म्हणणार, आपण त्याला स्टार्ट बटन. In the most personal computer system, which are the two basic component microprocessor often referred as the brain of the computer system. म्हणजे ह्याच्यामध्ये दोन सिस्टीम असतात. त्याला म्हणतो आपण कंट्रोल युनिट आणि ॲरेथमॅटिक लॉजिक युनिट. ॲरेथमॅटिक लॉजिक युनिट काय दाखवतं, तुमचं मॅथमॅटिकल ऑपरेशन दाखवतं. ओके, या प्रश्नाचं उत्तर आहे कंट्रोल युनिट अँड ॲरेथमॅटिक लॉजिक युनिट. वर्ड प्रोसेसिंग अँड इलेक्ट्रॉनिक स्प्रेडशीट, डेटाबेस मॅनेजर, ग्राफिक्स प्रोग्राम आर कॉल्ड द ग्रुप ऑफ द. हे जे सगळे प्रोग्राम जे आहेत त्याला आपण काय म्हणतो, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरला आपण काय म्हणतो, एंड युजर सॉफ्टवेअर म्हणतात. ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे सॉफ्टवेअर ऑलरेडी तयार असतात आणि ती वापरायची कशी असतात, त्याला आपण काय म्हणतो, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. जसं आता आपल्या MSITच्या कोर्समध्ये आपण वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट ही जे वापरतो त्याला आपण काय म्हणतो, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असं म्हणतो. स्कॅनर डू नॉट रेकग्नाइज इंडिव्हिज्युअल लेटर्स ऑर इमेजेस रादर दॅन. स्कॅनर काय करतं, लाईट अँड डार्क कलर एरिया दॅट मेक द इंडिव्हिज्युअल लेटर्स ऑर द इमेजेस. म्हणजे मला जेवढी इमेजेस पाहिजे असेल तेवढीच इमेजेस मी काय करतो, स्कॅनसुद्धा मी इथनं करू शकतो. म्हणून याचं उत्तर काय, दे रेकग्नाइज लाईट, डार्क अँड कलर एरियाज लेटर.
MICR यूज फॉर, MICR यूजचा आपण डेटाचा वापर हा आपण कशाकरता करतो, जे बँकेतले चेक्स वगैरे असतात त्या चेकचे नंबर रीड करण्याकरता आपण त्याचा वापर करतो. त्याला म्हणलं आपण रीड द डेटा फ्रॉम चेक्स इन द बँक. विच डिव्हाइसेस ट्रान्सलेट दॅट द पीपल अंडरस्टँड इन टू फ्रॉम द कॉम्प्युटर दॅट प्रोसेस. मनुष्याला समजेल अशा भाषेमध्ये आपण जो डेटा देतो त्याला म्हणतो आपण इनपुट डिव्हाइसेस. सो इनपुट डिव्हाइसेस ट्रान्सलेट द डेटा दॅट ह्युमन कॅन अंडरस्टँड इन टू द कॉम्प्युटर प्रोसेस. आणि आउटपुट म्हणजे काय, जे आपण इनपुट केलेलं आहे त्याच्यावरती प्रोसेस करून आपल्याला जे दिसतं त्याला म्हणतो आपण आउटपुट डिव्हाइसेस. ASCII, EBDC, युनिकोड आर द एक्झाम्पल ऑफ. याला आपण काय म्हणतो, आपण कॅरेक्टर कोडिंग एन्कोडिंग स्टँडर्ड्स. ASCII म्हणजे अमेरिकन स्टँडर्ड कोड फॉर इन्फॉर्मेशन इंटरचेंज. विच कंपोनमेंट ऑफ कॉम्प्युटर कंट्रोल द कम्युनिकेशन फॉर द एंटायर कॉम्प्युटर सिस्टीम. या सगळ्या कॉम्प्युटर सिस्टीमवरती सगळं कंट्रोलिंग करण्याचं काम कोण करतं इथनं, तर सिस्टीम बोर्ड करतं. सिस्टीम बोर्ड म्हणजे काय, वेगवेगळे इलेक्ट्रॉनिकचे घटक जे असतात ते सगळे घटक आपल्या कॉम्प्युटर सिस्टीमला आपण जोडलेले असतात आणि त्याचंच त्याच्यावर सगळं कंट्रोलिंग करण्याचं काम हे सिस्टीम बोर्ड करत असतं. फॉलोइंग आर द एक्झाम्पल ऑफ द कॉम्प्युटिंग प्रोग्राम एक्सेप्ट. म्हणजे विनझॅपचा आपण वापर करतो, विनरचा करतो, PKZipचा करतो, रेडचा करतो का, तर नाही करत. ओके. विच ऑफ दिस इज नॉट द फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम. याच्यामधला कुठला फाईल कॉम्प्रेशन प्रोग्राम नाही, तर राईट. विच ऑफ द फॉलोइंग प्रॅक्टिसेस कुड बी मोस्ट लाईकली रिझल्ट इन डिक्रीजेस बॅटल. त्याच्यामध्ये आपण काय करतो, त्या प्रॅक्टिकल प्रोग्राममध्ये स्टोरिंग द लॅपटॉप विथ द बॅटरी स्टील इन्स्टॉल वेन नॉट यूज इन द सेव्हरल वीक्स. त्याचं उत्तर आपल्याला हे आहे. व्हॉट इज द आउटपुट ऑफ इमेजेस ऑप्टिंग ऑन द प्रिंटर. प्रिंटरकडनं जी कॉपी येते त्याला म्हणतो आपण हार्ड कॉपी म्हणतो. जी मॉनिटरवर जी कॉपी दिसते त्याला आपण काय म्हणतो, सॉफ्ट कॉपी. म्हणजे प्रिंटरकडनं जी आपल्याला कॉपी येणार आहे त्याला आपण काय म्हणलं, आपण हार्ड कॉपी. व्हॉट इज द प्रोसेस कॉल दॅट अलाउज द मल्टीकोर प्रोसेसर टू वर्क द इफेक्टिव्ह डिवाइड इन टास्क इन टू द पार्ट दॅट कॅन बी हँडल बाय द इच कोर. त्याला आपण काय म्हणलं, आपण त्याला पॅरलल प्रोसेसिंग. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट अबाउट द रोम रीड ओनली चिप्स. रीड ओनलीमध्ये आपण काय करणार आहे, तर कुठल्याही प्रकारचा डेटा रोम चिप्स कंटेन द इन्फॉर्मेशन स्टोअर बाय द मॅन्युफॅक्चरर आर नॉट चार्जेबल बाय द युजर. फ्रॉम द गिवन लिस्ट विच आर ऑल टाईप्स ऑफ मेमरी चिप्स. ह्याच्यामध्ये कुठल्या कुठल्या चिप्स आत्ता आहेत, त्याला काय म्हटलं आपण, रॅम. रोम एक असेल, सिमॉक्स दिसते. ह्या तीन गोष्टी आपण काय करतो इथनं यूज केल्या जातात, रॅम, रोम आणि हेम. फ्रॉम द गिवन लिस्ट विच आर द टाईप्स ऑफ मेमरी चिप्स, रॅम, रोम आणि सिमॉक्स. In the context of computer system, which is the another term used to refer to unit. ह्याच्यामध्ये आपण जे वापरतो त्याला आपण काय म्हणतो, सिस्टीम चॅसिस. This type of software designed to help the more productive in performing tasks and is widely used in nearby every discipline and occupation. त्याला म्हणलं आपण बेसिक ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आर द ग्राफिकल ऑब्जेक्ट यूज टू रिप्रेझेंटिंग ओपन अँड कॉमनली यूज द ॲप्लिकेशन्स. त्याला म्हटलं आपण आयकॉन्स. कन्सिस्ट ऑफ स्टेप बाय स्टेप इन्स्ट्रक्शन दॅट टेल द कॉम्प्युटर हाऊ टू कनेक्ट द टास्क. त्याला काय म्हटलं आपण प्रोग्राम. कन्सिस्ट द टास्क प्रोग्रामच म्हटलं. प्रश्न डबल वेळा आलेला आहे, सेम प्रश्न आहे. हाऊ डू मोस्ट टॅबलेट्स अँड मोबाईल डिव्हाइसेस रिसीव्ह द पॉवर फ्रॉम द ऑपरेशन्स. आपल्याला कशाने येते पॉवर, AC ॲडॅप्टर्स आणि बॅटरी. आपण ॲडॅप्टर हे कुठं वापरतो, तर आपल्या ह्या ठिकाणी कुठल्या प्रकारचा लॅपटॉप वगैरे असतो त्या ठिकाणी आपण त्याचा वापर केला जातो, किंवा आपण मोबाईल त्याला देखील इथनं आपण वापर केला जातो. व्हॉट कॉम्पोनंट्स इन डेस्कटॉप कॉम्प्युटर कन्वर्ट द AC टू DC. त्याला आपण काय म्हणणार आहे, पॉवर सप्लाय युनिट.
विच टाइप ऑफ पॉवर डू द कॉम्प्युटर रिक्वायर टू पॉवर इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स अँड रिप्रेझेंटिंग द डेटा, त्याला म्हणतो आपण डायरेक्ट करंट. Which component is standard used for most gaming computers and capability providing high quality 3D images and animations, त्याला म्हणतो आपण ग्राफिक कार्ड्स. ग्राफिक कार्ड्समध्ये आपण त्याचा वापर केला जातो. जे कुठल्याही प्रकारचं 3D मध्ये आपण ग्राफिक्स तयार केलं जातं त्यावेळेला आपल्याला इथनं ग्राफिक कार्डचा वापर केला जातो. फॉलोइंग आर द युनिट्स ऑफ मेमरी. ह्याच्यामध्ये मेमरी कुठल्या कुठल्या आहेत, ते गिगाबाईट्सचे, बाईट्सचे आणि मेगाबाईट्सचे. बरोबर. गिगाबाईट्स, बाईट्स, मेगाबाईट्स आणि किलोबाईट्स सर्व उत्तर आहे त्याच्यामध्ये. व्हॉट आर द डिटरमाइन द इफिशियन्सी विथ विच द बस लाईन कॅन बी मूव द डेटा इन टू द कॉम्प्युटर सिस्टीम्स. द नंबर, ट्रॅफिक्स, लेन्स अँड विथ बस विड्थ. बस विड्थचा आपण तिथनं वापर केला जातो. व्हॉट हॅपन द डेटा स्टोअर इन रॅम व्हेन एव्हर द कॉम्प्युटर इज टर्न ऑफ और पॉवर इज द फेल्युअर. इट इज द लॉस द डेटा. रॅम म्हणजे काय, तर आपल्याकडे टेम्पररी डेटा असतो. जोपर्यंत आपल्याकडे कॉम्प्युटर चालू आहे तोपर्यंत डेटा स्टेव होतो. म्हणून इट इज द लॉस बिकॉज द रॅम इज द वॉलेट स्टोरेज. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ॲक्युरेटली डिस्क्राइब द फंक्शन ऑफ कॉम्प्युटर ऑन द सिस्टीम बोर्ड. सिस्टीम बोर्डवरती काय काम करतं, तर बस लाईन प्रोव्हाइड द पाथवे एनेबल कम्युनिकेशन व्हेरियस इलेक्ट्रॉनिक कॉम्पोनंट्स ऑन अँड अटॅच टू द सिस्टीम बोर्ड. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द सिस्टीम बोर्ड इन द कॉम्प्युटर सिस्टीम. कॉम्प्युटर सिस्टीममध्ये काय करतं, तर आपल्याकडे जे वेगवेगळे पार्ट्स असतात त्या कॉम्प्युटर सिस्टमला त्या कम्युनिकेशनवरती नियंत्रण करण्याचं काम केलं जातं. टू कंट्रोल कम्युनिकेशन फॉर द एंटायर कॉम्प्युटर सिस्टीम. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ डिव्हाइस ड्रायव्हर इन द कॉम्प्युटर सिस्टीम. ते काय काम करतं, तर आपल्याकडे असणारे सर्व इनपुट आणि आउटपुट डिव्हाइसेस आहेत त्या सगळ्या सिस्टीमला पूर्णपणे कम्युनिकेट करण्याचं काम केलं जातं. सो टू अलाउ द पर्टिक्युलर इनपुट ऑर आउटपुट डिव्हाइसेस टू कम्युनिकेशन विथ द रेस्ट ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम. विच ऑफ द फॉलोइंग युटिलिटी प्रोग्राम इज इसेन्शियल फॉर प्रोड्युसिंग कॉम्प्युटर सिस्टीम ऑन द प्रोग्राम्स. की आपल्याकडे प्रोटेक्टिंग करण्याकरता आपण कशाचा वापर करतो, तर अँटीव्हायरस प्रोग्रामचा आपण इथं वापर केला जातो. द प्रायमरी पर्पज ऑफ सॉफ्टवेअर टू इंटू द डेटा. सॉफ्टवेअरचं मुख्य उद्दिष्ट काय, तर डेटाचं रूपांतर आपण याच्यामध्ये केलं जातं. त्याला आपण काय म्हणतो, इन्फॉर्मेशन. इन्फॉर्मेशन आहे. विच ऑफ द फॉलोइंग युनिट ऑफ द कॉम्प्युटर सिस्टीम काय म्हणलं आपण त्याला, विच ऑफ द फॉलोइंग युनिट ऑफ द कॉम्प्युटर मेमरी. कॉम्प्युटर मेमरी आपली कशामध्ये मोजतो आपण, किलोबाईट्समध्ये मोजतो. ओके. व्हॉट इज द प्रायमरी फंक्शन ऑफ द नेटवर्क इंटरफेस. का नेटवर्क इंटरफेस काय होईल, टू कनेक्ट द कॉम्प्युटर टू द नेटवर्क. झाले. आत्ता आपण सिस्टीम युनिटमधले आपण नॉलेज किटमधले आपण आता 46 क्वेश्चन आपण सोडवलेले आहेत. आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर आपण ह्या व्हिडिओला लाईक करा. माझ्या यूट्यूब चॅनलचं नाव आहे निश कॉम्प्युटर वाकडेवाडी. माझं नाव आहे प्रशांत बाळू टेंबरे. मोबाईल नंबर आहे 9527903029. थँक्यू व्हेरी मच.